यानंतर वळूया पुढील राजकीय बातमीकडे। शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आगामी विधानसभा निवडणुकीत बाप आणि लेकामध्येच सामना रंगण्याची शक्यता आहे। दिंडोरीचे अजित पवारांचे आमदार नरहरी झिरवाळ यांना त्यांच्या मुलांना आव्हान दिलेले आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांचा मुलगा सलील हा आव्हान देण्याची शक्यता आहे। नेमका कशा रंगणार आहेत या लढती आणि कशी असणार आहेत समीकरणं, त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया। वडिलांविरोधात मुलांनी ठोकले शड्डू। वडिलांच्या मतदारसंघावर मुलांचा दावा। दोन्ही राष्ट्रवादीत जागेवरून बाप लेकात तिढा। राज्यात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखली आहे। अशातच राज्यात पितापुत्रांमध्येच राजकीय कलह होण्याची शक्यता आहे। एकीकडे दिंडोरीत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी मेळाव्याला हजेरी लावली, त्यामुळे अजितदादांना हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र त्यापेक्षा मोठं म्हणजे गोकुळ झिरवाळ यांनी आगामी विधानसभेत थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। तो दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची इच्छुक आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी दिली त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार। वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं, कुटुंब व्यवस्था वेगळी, राजकारण व्यवस्था वेगळी, तर कुटुंबाच्या विरोधात न जाता राजकीयाच्या याने बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठला असो, महाविकास आघाडी म्हणूनच काम करू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही काही वेगळं चित्र नाही। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघातून त्यांचा मुलगा सलील देशमुख निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगतीये। त्यामुळे विधानसभेत देशमुख बापलेकात सामना रंगतो की काय अशी चिन्ह आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मी संघटनेचं काम करून राहिलो। जिथं कुठं पक्ष संधी देईल, जिथं कुठं पक्ष आदेश देईल, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तुतारी वाजून त्या मतदारसंघामध्ये दाखवू आणि या ठिकाणी विदर्भामध्ये भरघोस मतांनी तुतारी निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे। गोकुळ झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते। मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरेंना उमेदवारी मिळाली, त्यामुळे गोकुळ झिरवाळ आता विधानसभेत वडिलांविरोधात मैदानात उतरण्यास तयार आहेत। दुसरीकडे सलील देशमुख हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत। काही दिवसांपूर्वी सलील देशमुख यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संजय राऊतांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे मोठ्या देशमुखांना संधी मिळणार की छोट्या याबाबत उत्सुकता आहे। पक्षफुटीनंतर मोठ्या प्रमाणात युवा चेहऱ्यांना संधी मिळेल अशी घोषणा शरद पवारांनी केली होती, त्यामुळे दिंडोरी आणि काटोलमध्ये मुलंच निवडणूक लढवणार की बापलेकांमध्ये सामना रंगणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।